तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आलो आहे सातारमध्ये आलो आहे। तर आज आपण जाणार आहे संगम माऊलीला, जे एक मंदिर आहे। तर खूप भारी मंदिर आहे, मी कधी आधी गेलेलो नाही, तर आता पहिल्यांदाच चालू आहे। तर चला आपण जाऊया आता। आलोय सातारामधून कोरेगाव रोडला। आता कोरेगाव रोडमधून जायला रस्ता आहे, तर आपण चालू, तर चला आता जाऊया सोयी। तर गाईज ह्या कमानीच्या आतून जायचं आहे, कमानीच्या आतून आपण लेप मारून आत जाऊया। ही कमान आहे गाईज, ही मंदिर आहे। फायनली आपण आता मंदिरापाशी आलेलो आहे। छानसं मंदिर, आता आपण खाली जाऊया, खाली जाऊन बघूया। तर गाईज आपण अशा प्रकारे आत आलेलो आहे, गाडी लावूया। गाईज मंदिरापाशी आलेलो आहे, मंदिराचा म्हणजे टाळा लावलेला आहे। तर आता आपण पाय वाटाय खाली, आता पाय वाटून आपण जाऊ, बघू नजारा कसा आहे। हे मंदिर कोणतं आहे, मस्त मंदिर आहे। बाबा झोपलेला आहे आता आतमध्ये। मस्त नजारा आहे, आय होप की आपल्याला बघायला भेटेल आतमध्ये। तर गाईज मंदिराला टाळा आहे, आपण काही करू शकत नाही असं मला वाटतंय। तरी पण आपण बघू। हे बघा अशा प्रकारे मंदिर आहे, मंदिर तर खतरनाक आहे। बघा शिवलिंग कसं असतं असं केलेलं आहे। मस्त असं मोठं मंदिर आहे। तर गाईज बघा असं मंदिर आहे, खूप मस्त आहे। हे बघा मांजर बसले, अशा प्रकारे नदी आहे, खूप मस्त छानसं मंदिर आहे। आतमध्ये काही दिसणं झालंय, छानसा नजारा आहे बघा, किती भारी। मला वाटतं आज मंदिर बंद असते, त्यामुळं मित्रांनो बंद आहे मंदिर आज। हे बघा कोणीच नाही। तर गाईज मंदिरामध्ये बाबा आहेत, ते बघू आपण त्याच विचारू की मंदिर कधी चालू झालं। आतमध्ये बघू, बंद आहे, कधी चालू होतं? अजून कुठं मंदिर आहे दुसरं? म्हणजे पडायला जावं लागेल तुम्हाला। कुठं शंकर देवा हा ती दिसते, ती कुठं आहे? ते नदीच्या पडायला पाण्यात जायचं, गाडी जाते, गाडी। हा जायला। तिसरं मंदिर आहे, ते दुसरं एक आहे, टेकाव आहे। बघायला मंदिर कुठलं चांगलं आहे? बघायला चांगलं आहे, बघायला सगळे चांगले ते का पूर्वीची बांधकाम झालेली चांगली। हा तीच की काळी मंदिर, हा म्हणजे ही जी मंदिर आहे ना ती, हा ते बी आहे। त्याच्या पुढे काय इथनं काय दिसत नाही, ते ही कुठनं जायचं? इकडनं इथनं सरळ खाली जाऊ का? अरे नदीतनं जायला रस्ता आहे। चालतंय, जाऊ का? हा या, धन्यवाद। तर गाईज म्हणजे हे बी मंदिर आहे संगम माऊलीचं। सो इतर आता जे मेन मंदिर म्हणजे दुसरं मंदिर आहे
ती खाली आहे बाबा बोलतात. तर आता आपण जाऊया तिकडे. तर चला तेव्हा किती ऊन लागते. आता गाडी काढू, चला जाऊया. तर गाईज या गावाच्या पुढे मंदिर आहे. आपण आता बघूया. चला एकदम गार वाटते, एकदम पाण्याच्या कडेला आहे. तर मित्रांनो हे मंदिर आहे. अजून भरपूर मंदिर आहे त्याचं. इकडे एक आहे. तर मित्रांनो काही जास्त आम्हाला काय माहीत नव्हतं इकडचं. ते आता आत्ताशा आलो आहे आणि खूप भारी बघायला आहे इकडं. आता आतमध्ये जाऊ आपण. हे बघा किती भारी मूर्ती आहे. आता पाया पडू आपण. मित्रांनो भारी वाटतं एकदम. आता मंदिर बघू. तर लय जुनं मंदिर आहे. एक पोरी एका रडती. आज काय झालंय, काय झालंय ऐक. काय झालं पोरीला. हा मंदिर एकदम खतरनाक भारी वाटतंय मित्रांनो. तीच की मस्त वाटतं एकदम मंदिराला. मस्त मंदिर आहे. तुमची पण घे. तर काय भरपूर शिवलिंग भारी आहे आणि खूप भारी वाटला आतून. एकदम मन भरून आलं. तर गायज आत लय भारी वाटत होतं. एकदम गार, मन प्रसन्न झालं एकदम. आता आपण जाऊ पुढे बघू काय काय आहे. किती भारी मंदिर आहे. खतरनाक दिसत नाही. तर गायज आता दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं. तर आता आपण थोडं खाली जाऊ जिथं शिवलिंग आहे. खाली शिवलिंग आहे आणि लोक कपडे बिपडे धुवायला आलेले आहेत. आणि दुसरं एक मंदिर आहे ते नदीच्या पलीकडे आहे. पण आता ते विचार चालला की कसं जायचं तिकडं त्या साईडला. माणसं आंघोळ करतात. इथे मंदिर आहे तेच विचार करत चाललाय की कसं तिकडे जायचं. आणि पुढे बी भरपूर मंदिर आहेत. तर गाय तुम्हाला कसं वाटलं मंदिर. तर तुम्हाला मंदिर हे आवडलं असेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला. आणि असंच मला सपोर्ट करा. तर भेटून येऊ व्हिडिओमध्ये. सो